नमस्कार, मी सायली. आपण बोलतोय मोहम्मद युनूस यांच्याबद्दल. आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा. नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस? मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार यांनी भारताच्या पूर्वोत्तर 7 राज्यांसाठी एक नवीन आर्थिक योजना सुचवली आहे. त्यांनी बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि या 7 राज्यांमध्ये ऊर्जा, आरोग्य सेवा आणि वाहतूक क्षेत्रात सीमापार सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे. युनूस यांनी पूर्वी चीनमध्येही पूर्वोत्तर भारताला भूमिबंध क्षेत्र म्हटले होते आणि बांगलादेशला या भागाचा समुद्राचा संरक्षक म्हणून ओळख दिली होती, ज्यामुळे भारतात या विधानावर टीका झाली होती. आता ते नेपाळसोबत चर्चा करत असून या आर्थिक मोर्चाद्वारे या भागातील देशांमध्ये सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र युनूसच्या या प्रस्तावांना भारतात सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. मोहम्मद युनूस बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि भारताच्या पूर्वोत्तर राज्यांसाठी एकत्रित आर्थिक योजना तयार करण्याचा प्रस्ताव मांडत असून या प्रयत्नामुळे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने तणाव निर्माण झाला आहे.